आणि यानंतर एक बातमी क्रिकेट विश्वातली पाहूया। न्यूझीलंड आणि श्रीलंका या दोन देशांमधल्या 3 वनडे मॅचेसच्या सिरीजमधली शेवटची आणि फायनल मॅच ईडन पार्क या मैदानावर खेळवली गेली। यावेळेला पाहुण्या श्रीलंका टीमनं न्यूझीलंडचा धुव्वा उडवलाय। श्रीलंकेनं ही मॅच 140 रन्सनं जिंकली आहे। श्रीलंकेनं पहिल्यांदा बॅटिंग करत न्यूझीलंडला 291 रन्सचं आव्हान दिलेलं होतं। मात्र न्यूझीलंडची संपूर्ण टीम केवळ 150 रन्समध्येच गारद झाली आहे। न्यूझीलंडनं या आधीच सलग 2 वनडे मॅच या आधीच्या ह्या जिंकलेल्या होत्या आणि सिरीजच खरं तर न्यूझीलंडनं जिंकलेली होती। मात्र या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे मॅचमध्ये श्रीलंकेनं यजमान न्यूझीलंडचा धुव्वा उडवला आणि मालिकेचा शेवट काहीसा गोड केलाय। न्यूझीलंडकडनं सुरुवातीला बॅटिंग करताना मार्क चॅपमननं सर्वाधिक 81 रन्सची एक शानदार खेळी केली आणि तरी सुद्धा न्यूझीलंडच्या पदरी निराशाच पडल्याचं पाहायला मिळालं। केवळ 150 रन्समध्येच न्यूझीलंडची संपूर्ण टीम गारद झाली। तिसरी आणि शेवटची वनडे, ज्या वनडेमध्ये श्रीलंकेचा बोलबाला पाहायला मिळालाय। पाहुण्या श्रीलंकेनं पहिल्या 2 वनडे मॅचेसमध्ये न्यूझीलंडकडनं पराभव पत्करलेला होता। मात्र तिसऱ्या वनडे मॅचमध्ये यजमान न्यूझीलंडला श्रीलंकेनं पराभवाची धूळ चारत या वनडे सिरीजचा जो शेवट आहे तो गोड केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।